नमस्कार. आजच्या राजकारणात जिथे निष्ठा हा शब्द दुर्मिळ आहे तिथे एका अलौकिक निष्ठेचं दर्शन गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात घडले आणि त्या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी एक नाव आहे. तुम्हालाही ते नाव आता परिचित झालंय, बऱ्यापैकी त्यांचा परिचय तुम्हाला झालाय. तो म्हणजे खासदार राजाभाऊ वाजे. ठाकरे गटाचे हे खासदार आहेत. ऑपरेशन टायगरमध्ये ते सर्वाधिक चर्चेत आहेत. म्हणजे 6 खासदार गेलेत, पण त्या 6 खासदारांपेक्षा जे खासदार राहिले त्यापैकी एका खासदाराची म्हणजे राजाभाऊ वाजेंची सर्वाधिक चर्चा महाराष्ट्रात आहे. आणि त्याच अनुषंगानं राजाभाऊ वाजे हे नेमकं रसायन काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आज राजाभाऊंना आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलंय. राजाभाऊ, आपलं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. गेल्या काही दिवसांपासून इतकी चर्चा राजाभाऊंची होते, म्हणजे मी जेव्हा तुमच्याबद्दल काही स्थानिक पत्रकारांना विचारलं तेव्हा मला कळलं की 1967 पासून वाजे कुटुंबाचा सिन्नरमध्ये राजकीय इतिहास राहिलाय. पण इतकी वर्ष तुम्ही काम करताय, आतापर्यंत होता कुठे तुम्ही? म्हणजे चर्चेत नाही, मीडियात नाही, कुठे हेडलाईन्समध्ये नाही. म्हणजे इतकी मोठमोठी पदं भूषवली, आमदारकी भूषवली, खासदारकी भूषवली, पण चर्चेत का नाही आहात? कालपर्यंत मी चर्चेत नव्हतो. आता ही घटना अशा घडल्या की त्याच्यामुळे चर्चेत आलो. तर जर धोपट मार्ग निवडला असता तर चर्चेत नसतो राहिलो. पण आता इतका म्हणजे असं आकड्यांबद्दल मलाही थोडा डाऊट आहे, पण 15 कोटी, 20 कोटी, कोण म्हणते 85 कोटी, 100 कोटी इतक्या ऑफर दिल्यानंतर तुम्हाला काय नेमकी ऑफर आली होती? नाही, मी पहिल्यापासून सांगतो की मला ऑफर वगैरे काही कोणी केली नाही. मध्यंतरी फक्त आता या काल परवाच्या चर्चेमध्ये माझ्या वडिलांचं स्टेटमेंट आहे की त्यांना कोणी भेटले होते आणि त्यांनी एक विकास निधी जो आम्हाला मिळत नाही खासदारांना आता सध्या विरोधात असल्यामुळे, तर तुम्हाला काही निधी, विकास निधी आम्ही उपलब्ध करून देऊ असं काही त्यांच्याशी चर्चा केली असेल. परंतु त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्याला भीक घातली नाही किंवा त्यांना महत्त्व वाटलं नाही आणि ते कधी माझ्याशी पण बोलले नाही, कारण त्यांनी तिकडच्या तिकडंच टोलवाटोलवी करून त्यांना बाजूला करून मार्गाला लावून दिला असेल. त्यामुळे माझ्याशी कधी बोलले नाही. मी ते सुद्धा टी व्हीवरच ऐकलं मी दिल्लीत असताना की कुणीतरी त्यांना भेटलं होतं आणि विकास निधीच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली होती. सर्वसामान्यपणे त्यांनी चौकशी केली असेल की तो वडिलांचं ऐकल्याशिवाय काही करणार नाही असं कोणी सांगितलं असेल त्यांना. त्याच्यामुळे ते डायरेक्ट माझ्या वडिलांना भेटायला गेले असतील. वडिलांशी चर्चा झाल्यानंतर मग पुढे नक्की काय झालं? वडिलांनी कोणाशी संपर्क साधला, काय ते मला काहीच माहीत नाही. म्हणजे मी जे आता पाहतो हे सगळं मीडियामध्येच पाहतो. मला काहीच त्यांनी कधी मला सांगितलं नाही, मी कधी विचारलं नाही. थोडं आम्ही काय म्हणतो आपण ग्रामीण भागातही आहे आणि जुन्या विचारसरणीप्रमाणे चालणारे आमचं कुटुंब असल्यामुळे असे गप्पा मारत बसणं असं कधी होत नाही. ज्याला त्याला आपापलं काम असतं. नाही, म्हणजे घरात आता वडील आहे म्हणजे मी त्या बसले म्हणजे मी उभं राहून त्यांच्याशी बोलणार, असं थोडं असं जुन्या पद्धतीचं वातावरण असल्यामुळे एवढं असं जसं आता नवीन जमान्यात त्याला आपण म्हणतो की मुलगा आणि वडील फ्रेंडली गप्पा मारतात असं काही नाही आहे. म्हणजे आमच्या कुटुंबातच तसं आहे. माझे वडील त्यांच्या वडिलांसमोर म्हणजे आमच्या आजोबांसमोर सुद्धा असं कधी बसून बोलले नाही. मी माझ्या वडिलांशी असं बोललो नाही. फक्त जे सांगितलं तेवढं ऐकायचं, पुढं चालू पडायचं. पण तेच आत्ता तुम्ही उल्लेख केलात की निधी मिळण्यात अडचणी येतात वगैरे. नेमकं काय फरक पडतो विरोधात असलेला खासदार आणि खासदार असून सुद्धा त्याला अडचणी येतात? वातावरणात वागणुकीत सगळ्यातच फरक पडताना पाहायला मिळतो किंवा वागणूक दुय्यम दर्जाची दिली जाते? काय नेमका फरक काय असतो? पूर्वी लोक म्हणतात, आता मी तर पहिल्यांदाच खासदार झालो, पण पूर्वी असं म्हणतात की प्रत्येक पदाची एक किंमत होती. आता निधी, दुसरा निधी येत नाही. एक 5 कोटी रुपये जो ज्याला MP लॅड म्हणतात किंवा खासदार निधी आपण म्हणतो सर्वसामान्यपणे, तो तर मिळतोच, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. परंतु जिल्हा नियोजनातून खरे पैसे विकासाचे जे असतात ते जिल्हा नियोजनातून मिळतात आणि जिल्हा नियोजनातून आम्हाला पैसे द्यायचे नाहीत असं अलिखित असावं. त्यामुळे आम्हाला काही निधी उपलब्ध झाला नाही 1.5-2 वर्षात. तर आता तिथं एखाद्या गावात स्मशानभूमीचं काम करायचं आहे, खासदार म्हणून लोकांची अपेक्षा आहे, एखादा रस्ता करायचा आहे, तर त्याला निधी उपलब्धच होत नाही. पत्रच घेत नाहीत, घेतले तर त्याच्यावर कार्यवाही होत नाही. म्हणजे निधीच उपलब्ध होत नाही, असं तो एक पद्धत आहे. सत्ताधारी खासदारांना मिळतात
आता खासदार आपल्या जिल्ह्यात तिन्ही खासदार आहेत, अडीच खासदार, अडीच आहे, आपण अडीच म्हणतो कारण 2 पूर्ण आणि धुळ्याच्या खासदार 3 तालुक्याला आहेत. तर आम्हाला तिघांनाही निधी उपलब्ध होत नाही, बाकीच्या ठिकाणचं मला माहित नाही. नाही म्हणजे म्हणून मग श्रीकांत शिंदेच्या मंचावर जाणं असो किंवा शिवसेनेच्या मंचावर जाणं असो, असं झालं का मध्यंतरी की आणखी काही वेगळी कारणं? सरळ सरळ मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी राजकारणापेक्षा समाजकारणाकडे एक झुकणारा माणूस आहे. त्या मुशीतून तयार झालेला मी कार्यकर्ता आहे. तर मी वैयक्तिक संबंध खूप जपतो. म्हणजे कुणी असो, लहान मोठा कुणी असो, मी वैयक्तिक संबंध जास्त जपतो. राजकीय संबंधापेक्षा वैयक्तिक संबंधाकडे जास्त लक्ष देतो. विलासांना शिंदे जे आमचे महानगर प्रमुख होते, मी जेव्हा लोकसभेला उभं राहिलो, त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली होती. नंतर ते शिंदे गटात गेले. मी काही खासदार झाल्यानंतर काही निधी माझ्याकडे जो होता तो उपलब्ध त्यांना करून दिला होता. अच्छा. त्या कामांचं उद्घाटन होतं. तोपर्यंत ते शिंदे गटात गेले होते आणि त्यांनी मला सांगितलं तुम्हाला यावं लागेल, आता प्रेमच एवढं आहे तर यावं लागेल म्हटलं. मी गेलो. माझ्या मनातला हेतू असा होता की कर नाही तर डर कशाला, आपल्याला जायचंच नाही तिकडं, तर आपण स्टेज शेअर केल्याने काय होतं. पण मग तेव्हा काही पक्ष नेतृत्वाने आक्षेप अजिबात वगैरे काही घेतला नाही, होता? मला कोणी विचारलं सुद्धा नाही. राजाभाऊ मग झालं असं की तुम्ही दिल्लीला निघालात आदल्या रात्री, राजधानी एक्सप्रेसने दिल्लीपर्यंत पोहोचलात. त्यानंतर आहे ना दिल्लीत 2दा अशी वेळ आली की तुम्ही 2दा भावनिक झालात. म्हणजे राऊतांवरून तुमच्याकडे सगळे कॅमेरे शिफ्ट झाले कारण तुमच्या डोळ्यात अश्रू होते. त्याच्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना पुन्हा तुम्ही भावनिक झालात. हे सतत भावनिक होणं कशामुळे होत होतं? नाही काय झालं, थोडा स्वभाव तसा आहे असं वाटतं. म्हणजे थोडं म्हणजे असं खूप दुःख पाहिलं तरी काही होत नाही, परंतु मनात काही भावना बदलत गेल्या तर डोळ्यात लवकर पाणी येतं. असं एक सर्वसामान्यपणे माझा स्वभाव असावा असं मला वाटतं. एवढ्या मोठ्या स्टेजवर ते स्टेजच होतं ना, रंगमंचच होतं. आता राऊत साहेबांची पत्रकार परिषद होती, मी बाजूला बसलो होतो आणि एवढ्या मोठ्या घटना घडतायत याची कल्पना होती, परंतु त्याचे परिणाम एवढे मोठे होणार आहेत की 6 जण बाजूला जाणार आहेत, आपण 2-3 जण एका बाजूला राहणार आहोत. हे माझ्या तसं आकलन शक्तीच्या पलीकडचं होतं. ठीक आहे, आपण पक्षाबरोबर राहायचं आहे तर अजून 2-4 जण असतील, 2-4 फुटतील, 2-4 राहतील, कसं तरी आपण सगळ्यांमध्ये आपण राहू. तसं मी बॅक बेंचर राजकारणात कुठे पुढं न जाणार, बॅक बेंचर कुठे असलं तर थोडं मागं बस, असं माझी सवय. आणि त्या दिवशी एकदम मला त्या पुढच्या रांगेत खुर्चीवर बसवलं आणि माझ्याबद्दल बोलली. आणि एवढ्या मोठ्या ह्याच्यात आपण जो निर्णय घेतलाय तो निर्णय इथपर्यंत पोहोचताना आपल्याला परमेश्वरांनी ताकद दिली. मला वाटतं हे म्हणजे ते जे होतं, त्या भावना होत्या त्या आपल्याला परमेश्वरांनी ताकद दिली एवढी मोठी. ती कृतज्ञता होती, परमेश्वराची कृतज्ञता होती की मला एवढी मोठी ताकद परमेश्वराने दिली की 6 लोक बाजूला जात आहेत आणि मी यांच्यामध्ये राहतोय. ही सुद्धा माझी ताकद होती असं मला वाटतं. म्हणून मला म्हणजे मी ती कृतज्ञता होती परमेश्वराच्या चरणी की मला परमेश्वराने एवढी मोठी ताकद पण मग दिली. त्रास झाला, हे सगळे सोडून गेले त्याचा, आणि तुमच्यात काही चर्चा व्हायच्या का तिकडे दिल्लीमध्ये नाही, असं असताना खूप की काही आता जातोय बाबा, तुम्ही जसं आता उल्लेख केलात की माहिती होती या सगळ्याची की हे सगळं घडणार आहे, तर मग चर्चा व्हायच्या अशा की एक आता तुम्ही इतके भावनिक आहात, मग तुमच्याशी काही कोणी येऊन बोलायचं किंवा तुमच्याशी काही सल्लामसलत व्हायची का, किंवा असं आपण करतोय बाबा मग तुम्ही पण विचार करणार का यायचा, असं काही नाहीये. व्हायचं? पण ह्या निधीहून आमची चर्चा व्हायची की आता काहीच करता येत नाही, कसं करणार आपण, कसं करायचं, असे आम्ही एकमेकांशी चर्चा करायचो. मग तुम्हाला नियोजनातून पैसे मिळाले का ना, आपण म्हणायचो मला नाही मिळाली. मग तुम्हाला मिळाले का, मग ते सांगणार आपल्याला नाही मिळाली. मग आता 2 वर्ष झाली, लोक अंगावर यायला लागले. समजा माझ्या अंगावर येतात ना लोक, मग तुम्हाला उपयोग काय निवडून देऊन, तुम्ही आमचा रस्ता करून देऊ शकत नाही, तुम्ही आमची स्मशानभूमी दुरुस्त होऊ शकत नाही, हे जर कामं तुम्ही करू शकत नाही तर मग तुम्हाला उपयोग काय, तुम्हाला खासदार करून तुम्ही निवडून आम्ही तुम्हाला मदत केली. म्हणजे दरवेळेस ती उपकाराची भाषा, दरवेळेस त्या टोचणी, त्या सगळ्या गोष्टी चालू होतात.
ते प्रेशर खूप असतं ना लोकांचं, आणि त्या प्रेशर खाली आम्ही सगळेच जण वावरत होतो. आता त्या प्रेशर खाली वावरत असताना त्यांना ते प्रेशर सहन नाही झालं असं मला वाटतं. आणि मी म्हणतो मी कृतज्ञता परमेश्वराला व्यक्त केली, तर त्याचं कारणच ते होतं की मी त्या प्रेशरमधून सुद्धा मी असं निश्चित केलं की ठीक आहे, आता जे व्हायचं असेल ते होईल. ठीक आहे, लोक काय म्हणतील, शिव्या देतील, काम नाही होत म्हणतील, हा लायकीचा खासदार नाही असं म्हणतील, काही होऊ शकतं. परंतु आपण आपली लाईन सोडली नाही पाहिजे. आणि ही जी बुद्धी परमेश्वराने दिली, माझ्या वडिलांनी मला 10 वेळा सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सरळ रस्त्याने चालायचं आहे. नाही, आता हा निधीचा मुद्दा झाला, पण दोन अजून आक्षेप इतर खासदारांचे आहेत. एक म्हणजे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे भेटत नाहीत, फिरत नाहीत, हा एक आक्षेप. त्याबद्दल तुमचा अनुभव काय? तुम्हालाही तोच अनुभव आहे का? आणि दुसरा म्हणजे काँग्रेसमध्ये शिवसेना विलीन करायची होती असा एक कट शिजत होता, त्याबद्दल तुम्हाला काही कोणकोण आहे का? खरंच असं होतं काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भात? आता माझ्या दृष्टीने ही चर्चाच कधी झालेली नाही. मला वाटतं काल काँग्रेसबाबतचं म्हणलं तुम्ही. उद्धवजींनी काल तर फार क्लिअर सांगितलं त्याबाबत की 25 वर्ष जर आम्ही भाजपबरोबर राहिलो, भाजपमध्ये विलीन नाही झालो, तर 2 वर्षात काँग्रेसमध्ये कसे विलीन होऊ शकतो, हे एकदम क्लिअर, म्हणजे माझ्या दृष्टीने हे सगळ्यात क्लिअर स्टेटमेंट आहे. आणि तशी कधी चर्चाच नव्हती काँग्रेसमध्ये विलीन, असं कारणच नाही ना. हे पण तुम्हाला जास्त माहिती माझ्यापेक्षा आहे. मी फक्त माझ्या मतदारसंघापुरतं बोलू शकतो, तुम्ही महाराष्ट्राच्या देशासारखी बोलू शकता, तुम्हाला सगळं माहिती. तुमच्या तरी डोक्यात ही कल्पना येऊ शकते का असं कधीतरी होईल म्हणून, की काँग्रेस आणि शिवसेना एकत्र एक पक्ष होतील, विलीनीकरण होईल? ठीक आहे, राजकारणाच्या दृष्टीने उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत जातील हे पण सगळ्यांना अनपेक्षितच होतं. ठीक आहे ना, तुम्ही आयडियोलॉजी थोडी बाजूला करून किंवा काही कारणामुळे तुम्ही एकत्र येणं वेगळं, आणि पक्ष विलिनीकरण करणं हा जो विषय आहे, हा मला वाटतं की मी तर पहिल्यांदाच ऐकलं ह्या 2-3 दिवसातच मी प्रथमच तो विषय ऐकला. त्यांना आवडतीचं मीठ अळणी अशा अंगाने त्यांनी ते मांडणी केली असेल. पण उद्धव ठाकरे भेटतात तुम्हाला? तुमचा तर काय अनुभव आहे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे? मी 2014 साली आमदार झालो शिवसेनेचा. 19 पर्यंत मी आमदार होतो. जेव्हा त्यांनी मला बोलवलं तेव्हा मी गेलो. मी विचारलं, त्यांनी मला सांगितलं कुणाला उमेदवारी द्यायची असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, काय ज्या निवडणुका आल्या, काही बोलायचं असेल, त्यांनी मध्ये कॅबिनमध्ये बोलवून माझ्याशी चर्चा केली. म्हणजे संवाद आहे त्यांचा? आहे. आता ठीक आहे, आता बाकीच्या लोकांसारखं प्रत्येकाला असं वाटत असेल की रोज माझ्याशी बोलायला पाहिजे, असं माझी अपेक्षा नाही. आणि मी कधी तर विचार केला नाही, मी कधी स्वतःहून काही घेऊन त्यांच्याकडे गेलो नाही. त्यांनी जेव्हा बोलवलं तेव्हा गेलो, त्यांनी जे विचारलं ते सांगितलं, माझं मत मी सांगितलं, आणि ते माझ्याशी बोलले, मी बोललो. पण सर, आणखी एक आरोप जो तो राऊतांवरती झाला की त्यांच्या बोलण्यामुळे, सततच्या त्यांच्या वक्तव्यांमुळे शिवसेनेचं पतन झालं, शिवसेनेचा डाऊनफॉल राऊतांमुळे होतोय. सातत्यानं त्यांच्यावरती टीका होतीये. मी त्याच्यावर जास्त बोलू शकणार नाही. पण आता जसं तुम्ही म्हटले तसं, आता जर टीकाच करायची म्हटली तर कोणत्याही गोष्टीवर टीका, प्रत्येक गोष्टीला 2-3 अँगल आहेत. माझा अँगल वेगळा असेल, तुमचा वेगळा असेल. पण एक मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले जातात. जो नेता सोडून जातो त्या वेळेला राजकीय विश्लेषकांपैकी अनेकदा मांडणी अशी होते की उद्धव ठाकरे नेमस्त आहेत, थोडंसं त्यांचा संवाद कार्यकर्त्यांसोबत, त्यांच्या लोकप्रतिनिधींसोबत नाही आहे. तुमचा काय अनुभव? तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरेंच्या बद्दल ही जी टीका आहे ती खरी आहे, आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्या व्यक्तिमत्वात काय बदल केले पाहिजेत संवाद वाढवण्यासाठी? आता प्रत्येक माणसाच्या स्वभावाप्रमाणे तो चालतो. आता माझ्यावरही टीका होती, मी नेमस्त आहे, माझ्यावरही टीका होती, मी ॲग्रेसिव्ह नाही आहे, माझ्यावर पण टीका होती. माझ्याबद्दलही लोक बोलतात, अधिकाऱ्यांशी बोलताना हा हळू आवाजात बोलतो किंवा शिव्या देत नाही अधिकाऱ्यांना, आमचे कामं होत नाही. प्रत्येकाचे आता जे आहे ते त्या स्वभावाला धरूनच बरोबर घेऊन चालायचं आहे ना. तर आपण आपल्याला पाहिजे तसं तो माणूस जर वागत असेल असं जर आपल्याला वाटलं
तर मग असं चालू शकणार नाही. तुमचे काही दोष असतील, माझे काही दोष असतील, काही लोकांमध्ये काही गुण जास्त असतात, काही दोष जास्त असतात. पण जर आपल्याला एकत्र राहायचं आहे तर आपण बरोबर घेऊन चाललं पाहिजे. पण ज्या पद्धतीनं आव्हानं आहेत आता पक्षासमोर, म्हणजे नव्यानं पुन्हा पक्षाला उभारी घ्यायची आहे, तशी भाषा होते, पण तसा कृतीत तो सगळा परिणाम दिसत नाही किंवा फरक दिसत नाही आहे. तुम्हाला असं वाटत नाही की उद्धव ठाकरेंनी अजून वेगानं कामाला लागलं पाहिजे, आदित्य ठाकरेंनी अजून वेगानं कामाला लागलं पाहिजे? तसा आवेशही दिसत नाही त्यांच्या. प्रत्येकानं आता माझं म्हणणं आहे का आपण दुसऱ्याला बोलण्यापेक्षा मी तर स्वतः आपणच आपलं काम केलं पाहिजे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी कार्यकर्ते उपस्थितांनी हे पण विचारलं की तुम्ही मत असाल तर मी थांबतो, असं देखील म्हटलं. तुमचं मत काय? उद्धव साहेबांनी ठीक आहे, आता त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलं, या टीकेमुळेच मांडलं असेल ना. ही टीका जे लोक करतात किंवा वर्तमानपत्रात टीव्हीवर रोज ती टीका येते, त्याच्यामुळे ते म्हटले असतील की माझी कार्यपद्धती तुम्हाला आवडत नसेल तर मी थांबतो, कुणीतरी तुमच्यापैकी या करा. बरं, आणखी एक तुमच्याबद्दल किस्सा आम्ही ऐकून आहोत की जसं तर तुम्ही म्हणालात की संवाद वाढवायला पाहिजे आणि स्वतः लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तुमच्या इकडे हायवे आहे आणि तिथे अपघात झाला की तुमची मदत तिथे पोहोचते आणि तुमचा तिथे कॉन्टॅक्ट होतो, रात्री अपरात्रीची वेळ असेल. काय नेमकं हे कसं, म्हणजे नेटवर्क कसं काय तुमचं आहे? नाहीये माझं नेटवर्क वगैरे काही नाहीये. मी जेव्हा सर्वसामान्यपणे काम करायला लागलो, घरीचं काम करता करता समाजात काम करायला लागलो, आमच्या कुटुंबाच्या 3 पिढ्यांपासूनचा राजकीय काम असलं तर मी त्याच्यापासून अलिप्त राहून सामाजिक काम करायचं हे ठरवून काम करत होतो. आणि ते करताना मग हेच काम होतं ना. मी काही अण्णा हजारेंसारखं काहीतरी मिशन घेऊन चाललो नव्हतो. जिथे जी अडचण असेल तिथं ते करायचं. कुणाला अपघात झाला तिथं मदत करायची, कुठं जायचं असेल, कुणाचं घरी लग्न असेल तर पंक्तीत वाढायचं. ही जे सर्वसामान्यपणे ग्रामीण भागात कामं करतात ती कामं करायची. एखाद्या कार्यकर्त्याला जर एखादं पद किंवा नगरसेवक जरी झाला तरी सूट घालणं किंवा एखादी आलिशान कार घेऊन फिरणं, म्हणजे जनरली तसं बघायला मिळतं. तुम्ही खासदार आहात, दिल्लीमध्ये एवढं सभागृहात जातं, अगदी साधी राहणीमान आम्हाला बघायला मिळते की पायात चप्पल पण तुमचे अगदी 250 रुपयाचे असे देखील. माझा जो व्हिडिओ आता मी जो तुम्हाला दाखवला त्या व्हिडिओमध्ये खाली कमेंट ठिकाणी केली आहे, जो व्यक्ती 250 रुपयांची पॅरागॉन चप्पल घालून मतदारसंघात फिरतो त्याला तुम्ही कसलं कोट्यवधींचं आमिष दाखवताय? नाही तसं म्हणजे फार काही अवघड आहे असं मला वाटत नाही. म्हणजे मी वेगळं काही करतोय असं मला वाटत नाही. मी म्हणजे कुणाला तरी दाखवायसाठी हे करतोय असंही काही नाही. जे आहे ते असं आहे, त्यामुळे मला काही वाटत नाही. म्हणजे तुम्हाला नाही वाटत असं जरा मस्त कोट मला कधी वाटलं नाही, मी कधी घातलंय नाही कोट. नाही मी कधी घातलंय नाही कोट. मी शाळेत असताना माझी सगळी हौस झाली, मी कोट घातला, मी टाय बांधला, मी बूट घातले. त्याच्यानंतर नाही. तुम्ही शाळेतही एवढे शांत होतात का खोडकर होतात? नाही असंच होतो मी. माझ्या बरोबरचे तुम्हाला म्हणजे कधी शिक्षाही झाली नसेल शाळेत? नाही मी मिलिटरी स्कूलमध्ये होतो, म्हणूनच त्यामुळे सगळ्यांना छड्या मिळायच्या तेव्हा मला मिळायच्या. आम्हाला हॉकी स्टिकच्याही छड्या मिळायच्या तेव्हा. परंतु हे सगळं असं काही नाही. म्हणजे माझ्या बरोबरचे जे मित्र आहेत जे शाळेत होते ते डोक्याला हात लावून बसतात का तू आमदार कसा झाला, तू खासदार कसा झाला, म्हणजे तुझ्या सगळ्या स्वभावाच्या विपरीत या गोष्टी झालेल्या आहे, कसा झाला. आता मागच्या आठवड्यातच माझा एक मित्र पुण्याचा आहे शैलेश पवार म्हणून, मागच्या आठवड्यात मला भेटायला आला होता. मागच्या आठवड्यात म्हणजे या घटना घडायच्या त्याच्या आदल्या आठवड्यात काहीतरी नाशिकला काम होतं, मला फोन केला, मला भेटायला आला ऑफिस. त्याचा मुलगा त्याच्याबरोबर होता. त्याच्या मुलाला तो म्हटला, अरे हा कधी भांडला नाही, बोलला नाही, आणि हा आमदार झाला, हा खासदार झाला, आम्ही तक्रारी केल्या, मारामाऱ्या केल्या, आम्ही तसेच राहिलो. राजा भाऊ, तुमच्या जन्माच्या वेळी म्हणजे बहुतेक 1965चा तुमचा जन्म आहे. जन्माच्या वेळी तुमचे आजोबा शंकरजी वाझे आमदार होते तेव्हा ना? 67 नाही माझे आजोबा 62ला आमदार होते. 62 म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळी तुमच्या घरात आमदारकी होती. एवढं सगळं तुम्ही बघून आलात, एवढं सगळं राजकारण तुम्ही अनुभवलंय लहानपणापासून. आजी नगराध्यक्ष होते, चुलत आजी आमदार होती. ते 67 ते 72 माझ्या चुलत आजी आमदार होते. जेव्हा काहीतरी काँग्रेसचं असं होतं की महिला कोणीतरी उमेदवारी दिली पाहिजे, मग आमच्या आजीला उमेदवारी दिली होती. थोडक्यात घराणं राजकारण एवढं असून पण निरीच्छा का, म्हणजे राजकारणात काय यायचं नव्हतं? नाही असं थोडे कौटुंबिक प्रश्न उपस्थित झाले होते. राजकारणामुळे कुटुंबाचं नुकसान खूप झालं होतं, त्यामुळे असं
इच्छाच नव्हती की राजकारणात यावं म्हणून, आणि आपलं कुटुंब सांभाळावं आणि समाजकारण करावं ही भावना होती. त्याप्रमाणे मी काम केलं. माझा त्याला जोडून एक प्रश्न असा होता की एवढं सगळं तुम्ही अनुभवलंय, आता याच्या पुढे राजकारण खूप बदललंय. मागच्या 5 वर्षात तर आपण काहीच्या काही स्तर बघतोय राजकारणाचा. पुढच्या वेळी उमेदवारी घ्यावंसं वाटेल? आता आजच्या परिस्थितीत खाजगीत बोलल्यावर मी वेगळं बोलेन. खाजगीच बोलतात. नाही ना, तुम्ही टेलिकास्ट करणार आहे ना. नाही ना, म्हणजे इच्छा उरली आहे का राजकारण करायची? कारण आता ज्या पद्धतीने चाललंय आणि तुमच्या सोबत जे आता झालंय, सर्वसामान्य आमच्यासारखे जे माणसं आहेत, माझ्यासारखे, आम्ही ह्या रॅट रेसमध्ये टिकू का नाही हा प्रश्न आहे. परंतु मग टिकायसाठी काही करायचं माझी तयारी नाही. म्हणजे काय सुरू आहे आता? आता हे तुम्ही पाहताय, आता मला कशाला बोलायला सांगता? माझ्या स्वभावाच्या विपरीत आहे हे बोलणं. मी बोलतही नाही या गोष्टी. मी फक्त पाहतो, मला जेवढं सहन करता येईल तेवढं सहन करतो. तुम्ही शेतीत रमणारे आहात, शेतीतलं उत्तम ज्ञान तुमच्याकडे आहे. हे सगळं सोडून पुन्हा शेतीकडे जावं, शेती करावी, आपला राजकारण नको, खासदारकी नको, आपली मी आज शेतीची आणि तशी परिस्थिती आहे नाही, तशी नाही आहे, परंतु माझी आवड तीच आहे. म्हणजे अजित दादा एकदा उद्वेगानं म्हणाले होते की मी सगळं सोडतो आणि शेती करायला जातो. नाही, मी उद्वेगाने नाही म्हणणार. मी सांगतो, मी आजच सुद्धा मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी सगळं सोडून देऊन मी शेतीवर जातो. जर मी काम सोडून 5 वाजता जर लवकर 4-4:30 अंधार पडायच्या आज जर माझं काम आटोपलं नाशिकला, तर मी पहिलं गाडी काढून शेतावर जातो आणि मग घरी येतो. किंवा एखाद्या दिवशी एखादं काम टाळून देतो की नाही मला शेतावरच जायचं, खूप 2-3 दिवस झाली गेलोच नाही, अशा भावनेने मी शेतावर जातो. ते माझ्यासाठी सर्वस्व आहे. मग दिल्लीत मन रमतं की नाशिकमध्ये? नाही, दिल्लीत मन रमायला तसं काही अडचण नाही, कारण मी विधानसभेत बसत होतो. माझी 100% हजेरी होती. 100% म्हणजे मी सही करून घरी येत नव्हतो अजिबात, आणि इथं सुद्धा मी सही करून घरी येत नाही. पूर्ण सहभागी होता पूर्ण कामकाजात. बसून राहतो. आपलं बोलायला आता माझं आतापर्यंत 2 वर्ष झालीत. माझ्याबरोबर जो काम करतो सोमनाथ, त्यांनी मला सांगितलं की 46 मिनिटं झालेली आहेत 2 वर्षात. अच्छा, हे फार कमी काळ मिळालाय. नाही, खूप चांगला मिळाला. बरं, एक बोलण्यावरून 9 खासदारांना किती वेळ मिळणार? बरोबर. तुम्हाला जर 7 मिनिटं मिळणार आहे. मी त्याला एकच विचारलं, का रे आता 3च राहिले, आता तर आपलं अजून स्ट्राईक रेट कमी होईल. त्याच्यावरून तुम्ही परिचित नव्हता. तुमच्या बोलण्यावरून तुम्ही इंग्रजीत भाषण सुरू केलं. तुमची शपथ इंग्रजीत झाली होती. त्याला हे खूप ते शपथ- आणि म्हणजे सगळे असं आवाज होतं, झाले. मी शपथ त्या मराठीत प्रचाराच्या केलं वेळी होतं. भाऊंचा जेव्हा प्रचार होता तेव्हा की ते त्यांच्यावर खूप टीका झाली होती की ते ग्रामीण भागात ग्रामीण येतात भागात काय. तेव्हा भाऊने त्यांना इंग्लिशमध्ये भाषण देऊन उत्तर दिलं होतं. इंग्लिशमध्ये जर तुम्हाला लोकसभेत इंग्लिशमध्ये बोलावं लागतं, आणि हा अडाणी माणूस आहे, हा खेड्यातला माणूस आहे, अशी माझ्यावर टीका झाली. मी तेव्हा काही उत्तर दिलं नाही त्याच्यावर, कारण काही द्यायचं काही काम नव्हतं. मी फक्त एवढंच सांगायचो की तुमच्या माहितीकरता मी सांगतो की लोकसभेमध्ये इंटरप्रेटर असतात. सगळ्या भाषांमध्ये तुम्ही काय बोलता हे समजतं, सगळ्यांना समजतं, आणि मी मराठीत बोललो तरी कळेल असं मी बोलून वेळ मारून नेली म्हणजे मला टीका करायची सवय नाही. मी कधी समोरच्या उमेदवारावर कोणत्याच, मी 3 निवडणुका त्याच्यातली 1 हारलो 2 जिंकलो, मी कधी समोरच्या उमेदवारावर टीका केलेली नाही आजपर्यंत. आणि कशासाठी हे बोलायचं? ठीक आहे, मी खेडवळ आहे, मी गावठी आहे, असं सगळं झालं, मी ऐकून घेतलं. पण शपथ घेताना मी माझ्या मित्रांनी मला सांगितलं की इंग्लिशमध्ये घ्या. मी म्हटलं मी शपथ मराठीतच घेईन. मी शपथ मराठीत घेतली, त्याच्यानंतरच आणि जेव्हा मला पहिल्यांदा चान्स मिळाला तेव्हा मी इंग्लिशमध्ये बोललो. अगदी आणखी एक या अनुषंगाने एक प्रश्न होता की भाजपचं आक्रमक राजकारण आणि ते दिल्लीतनं फोर्सफुली राबवलं जात आहे सगळीकडे, ते बघता येणाऱ्या काळामधला उद्धव ठाकरेंनी ज्याचा उल्लेख केला की 1 नेशन नो इलेक्शन, तशी स्थिती वाटते तुम्हाला? नाही, आपले लोक मान्यच करणार नाही ती तशी. कुणालाही वाटायला यावी म्हणून, म्हणजे ज्यांना ती करायची आहे त्यांना वाटू शकतं. मी म्हणत नाही त्यांना वाटतंय, त्यांना वाटत असेल,
परंतु आपले लोक माझं म्हणणं आहे, आपली लोकशाही इतकी परिपक्व झाली इतक्या वर्षात, जनता जागृत आहे. तर जनता जागृती आज नाही तर उद्या पण काहीतरी होईल. प्रादेशिक पक्ष आणि त्यांचं अस्तित्व या सगळ्या राजकारणात टिकेल, कुठे असेल? कधीतरी होईल ते. वेळेची मर्यादा आहे राजाभाऊ, पण एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाची आता चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी त्याचे संकेत दिले होते की पुढचं नेतृत्व आदित्य ठाकरे असतील. आदित्य ठाकरेंचं वय आणि तुमच्यासारखे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं वय याच्यात एक मोठा गॅप आहे. तुम्हाला असं वाटतं आदित्य ठाकरे कनेक्ट करू शकतील, त्यांच्याकडे नेतृत्व आलं तर सक्षमपणे ते जबाबदारी पार पाडू शकतील? जेव्हा आदरणीय बाळासाहेबांनी उद्धवजींच्या हातात ही कमान सोपवली होती तेव्हा अशीच परिस्थिती होती. त्यांनी पुढं नेलंच आहे, ते नेतील. माशाच्या पिल्लाला थोडंच पोहायला शिकावं लागतं, पण पोहणारच. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले हे फक्त मंचावर दिसतात. आता हे जे काय ऑपरेशन टायगर कुठेतरी संघटना लूज पडली किंवा हे झाले, दोघांनी एकत्र वाटतंय दोघं भावाने आता नव्या उत्साहाने जोमाने आता थोडक्यात यायला मनं पाहिजे, जुळली आहेत का येतील. आता कार्यकर्त्यांची खालपासून वरपर्यंत मनं जुळली आहेत? कार्यकर्त्यांची मनं बरीचशी जुळलेली. कारण मला असं वाटतं की काल परवा ज्या घटना घडल्या त्याच्यात जेवढे शिवसैनिकांचे फोन मला आले तर मनसैनिकांचेच बरेच फोन आले की आम्हाला खूप आनंद झाला, तुम्ही तिथंच राहिले. म्हणजे आजही मला एक 4-5 फोन तो मनसैनिकांचेच होते की खूप छान निर्णय झाला. तर एकूणच तुम्हाला पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा आणि तुम्ही हा वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. तर आपण म्हणतो ना मॅन विथ द लेस वर्ड, म्हणजे अगदी कमी बोलणारा माणूस, पण त्या माणसाच्या अंतरंगात काय चाललेलं आहे ते आपल्याला राजाभाऊंच्या निमित्तानं दिसतं. आणि आत्ता त्यांची जरी चर्चा सुरू असली तरी राजाभाऊंचं काम हे गेल्या अनेक वर्षांपासून त्या भागात सुरू आहे. हे फार दुर्मिळ असं, म्हणजे निष्ठा किंवा हा मुद्दा बाजूला राहिला, पण असे राजकारणी किंवा असं व्यक्तिमत्व जर तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून मिळत असेल तर ते दुर्मिळ आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाच्या चष्म्यातून न पाहता अशा माणसांना जपलं पाहिजे, हेच या मुलाखतीच्या शेवटाला सांगणं. धन्यवाद.